शहराचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी केले आहे। शेकडो शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले आहेत। ते यावेळी हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, भाजपाचे राष्ट्राचे अध्यक्ष अमितभाई शाह, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे, देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या आशीर्वादानं आज परत एकदा तिसऱ्यांदा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आज मी फॉर्म दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षात 2 टर्म काम करत असताना विकासात्मक असेल, आंदोलनात्मक असेल, सामाजिक उपक्रम असतील, त्याचबरोबर विधानसभेमध्ये आपल्या शहराचा आवाज मांडण्याचा विषय असेल, या सर्व धर्तीवर कुठेही मी कमी पडलो नाही। आणि त्यामुळे मी माझ्या कार्य अहवालाचं प्रकाशन केलं। त्यावेळीच आव्हान केलं होतं की माझ्या कार्य अहवालापैकी 10% जरी कोणी काम केलेला उमेदवार असेल माझ्या विरोधात उभा राहणारा, तर मी या निवडणुकीतून माघार घेईन। त्यामुळे माझ्याकडे पॉझिटिव्हिटी भरपूर आहे। मी कुठलाही उमेदवार कोण आहे, विरोधात कोण येणार आहे याचा कोणताही विचार करणार नाही, कुणावर कसली टीका करणार नाही। आणि आम्ही या ठिकाणी पॉझिटिव्हरित्या मतदारांपर्यंत आमचं म्हणणं मांडेन। आणि निश्चितपणे मला खात्री आहे शिवसेना, भाजप आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला या शहरातील मतदार, उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार जवळपास 1 लाखाच्या फरकानं निवडून देतील अशी मला खात्री आहे। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह प्रथमेश तांबे, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।